नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर मी रीमा, माझ्या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सकाळचे 6:15 वाजलेत आणि मी कामावर आली आहे. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि ह्या बिल्डिंगमध्ये मी कामावर येते आणि माझ्या व्हिडिओतनं मी माझं डेली रुटीन तुम्हाला दाखवत असते आणि तुम्ही त्याला खूप भरभरून प्रतिसाद देतात, खूप माझं कौतुक करता, काळजी करता. मला खूप छान वाटतं. तर असेच माझ्या पाठीशी उभे राहा. पहिल्या कामावर पोचली आणि इकडे बनवले आहे नाचणीचे डोसे. तर आता हे नाचणीचे डोसे म्हणजे मुगाची डाळ आणि नाचणी ह्याचे डोसे बनवले. मुगाची डाळ रात्री भिजत घातली होती, ती मी बारीक वाटली आणि त्यानंतर नाचणीचं पीठ टाकलं आणि ही अशी पेस्ट बनवून घेतली, म्हणजेच हे मिश्रण बनवून घेतलं आणि हे नाचणीचं आणि मुगाच्या डाळीचे डोसे बनवले. त्यात कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची बारीक चिरून टाकली, म्हणजे आपण याला उत्तप्पा पण म्हणू शकतो. त्यानंतर हा स्टीम राईस बनवलेला आहे. तर आता मॅडमला आणि सरांना डाएट प्लॅनरनी जे जे डाएट सांगितलेलं आहे त्या हिशोबाने आता इकडे जेवण बनतं. तर त्यांचं प्लॅनरनी जसं जेवण सांगितलेलं आहे, जिम ट्रेनरनी, जिम प्लॅनरनी किंवा डाएट प्लॅनरनी, त्या हिशोबाने त्यांनी मला जेवणाची यादी दिली आणि त्याच हिशोबाने जेवण बनतं. ही मुगाची डाळ केलेली आहे फिक्की तुपात फोडणी टाकून. त्यानंतर कोबीची भाजी केलेली आहे, चण्याची डाळ, कांदा, टोमॅटो टाकून मस्त अशी कोबीची भाजी केलेली. नेमकी कोथिंबीर संपली होती म्हणून कोथिंबीर नाही टाकली. अशा प्रकारे हे सगळं माझं जेवण रेडी झालं आहे. त्यानंतर मी बीटरूट स्टीम केलेलं आहे, उकडलेलं नाही आहे, स्टीम केलेलं आहे. त्यानंतर काकडी कापलेली आहे. सरांचा टिफिन पॅक केला. आज खूप उशीर झाला कारण हे सगळं वाटण्या बिटण्यामध्ये डाळ वगैरे उत्तप्प्यासाठी जी मूग डाळ वगैरे वाटण्यामुळे सगळा खूप उशीर झालेला, त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला भेटला नाही. तर मी टिफिन वगैरे पटापट पॅक केला, किचन क्लीन केला, तशीच पर्स घेऊन निघाली. नंतर आठवलं की अरे टोडूला अंडंच दिलं नाही. परत दरवाजापर्यंत गेलेली, आतमध्ये आली, टोडूला अंडं दिलं आणि मग पटापट अंडं देऊन हात धुवून मी निघाली दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर आता तुम्हाला दाखवते मी काय बनवते. तर आता दुसऱ्या कामावर, कारण कसं असतं ना, ते प्लॅनरनी जसं दिलेलं आहे त्याच हिशोबाने हे सगळं जेवण बनवावं लागतं. डाएट प्लॅनर आहे मॅडमचा आणि सरांचा, त्या हिशोबाने त्यांना डाळी वगैरे भाज्या वगैरे खायला सांगितल्यात आणि मग तसंच मला हे जेवण बनवायला लागतं आणि मग त्यामुळे थोडासा वेळ मागे पुढे होतो आणि मग उशीर होतो. दुसऱ्या कामावर पोचली, मस्त असा उपमा बनवलेला. इथे फक्त कांदा घालून यांना उपमा हवा होता. ज्या ज्या घरी मी स्वयंपाकाची कामं करते त्या त्या घरी त्यांना जसं आवडतं, ते जसं सांगतात त्यांच्या टेस्टच्यानुसार मी जेवण बनवते. तिथे मी माझं डोकं अजिबात चालवत नाही. आता इथे यांनी मला सांगितलेलं फक्त कांदा आणि मिरची घालून उपमा कर, मी तसाच केला. त्यानंतर कोबीची भाजी केली आहे, शिमला मिरची टाकली आहे, गाजर टाकले आहे, वटाणा टाकला आहे, खूप सारी कोथिंबीर टाकली आहे आणि मस्त अशी कोबीची भाजी केली आहे. कोबी, भेंडी ह्या सगळ्या भाज्या बारीक कापायच्या म्हटलं तर त्यासाठी पण सकाळच्या गडबडीच्या वेळेला खूप वेळ जातो. त्यानंतर ही दुसरी भाजी केलेली आहे. मटकीची उसळ कुकरमध्ये त्यांना अशी स्मॅश झालेली पाहिजे होती, तर मटकीची उसळ केलेली आहे कुकरमध्ये. त्यानंतर मस्त गोल गरगरीत मऊ अशा चपात्या केल्या, म्हणजे 2 भाज्या केल्या. एक कोबीची मिक्स भाजी, त्यानंतर मटकीची भाजी, त्यानंतर उपमा, त्यानंतर चपात्या. मॅडमला टिफिन पॅक करून दिला आणि एवढा किचनवर सगळा पसारा होता. फायनली सगळा पसारा उचलला, सगळी भांडी घासली, कढया वगैरे रिकाम्या केला, भाजी दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर केली, सगळे भांडे घासून धुवून पुसून जागेवर ठेवलं, काकडी कापून ठेवली, किचन क्लीन केलं, गॅसचं मेन नॉब बंद करून आता मी चालली आहे घरी. तर आता घरी गेल्यावर घरची ड्युटी सुरू. सध्या माझी तब्येत खराब आहे, तुम्हाला तर माहिती आहे, तर त्यामुळे घरची ड्युटी मला जरा कमी लागली आहे. म्हणजे मुलं आणि मिस्टर मला कामामध्ये मदत करतात, कारण माझी ट्रीटमेंट चालू आहे. पाठीचा माझा बॅकचा आणि नेकचा त्रास जास्त वाढला आहे, त्यामुळे ड्रायव्हिंग पण कमी केली आहे मी. पण कामावर येण्यासाठी पर्याय नसल्यामुळे मला गाडी घेऊन यायला लागतं. चला मग मी आता चालली आहे घरी, भेटूया घरी. तर रस्त्यामध्ये मी पेट्रोल भरलं, कारण गाडीमध्ये मी काय करते ना, एकदाच अशी टाकी फुल करून घेते, म्हणजे 4-5 दिवस मला बघावं लागत नाही. 300 रुपयाच्या आसपास लागतात एकदाच टाकी फुल झाल्याच्या नंतर. तर हा पेट्रोल भरणारा दादा मस्त मोबाईल बघत बघत पेट्रोल भरत होतात. खरं तर पेट्रोल पंपावर मोबाईल वापरणं रिस्की आहे, पण आता कोण सांगणार आणि काय बोलणार. तर ठीक आहे,
पटापट पेट्रोल भरलं, तिकडून निघाली, घरी आली. त्यानंतरनं मला डॉक्टरकडे जायचं होतं. घरी आल्यावर माझे मिस्टर म्हटले, तू कामावरनं आली आहेस, जरा वेळ आराम कर, थोडीशी पाठ मोकळी कर. कारण डॉक्टरांनी नॉनस्टॉप उभं राहायला, नॉनस्टॉप बसायला, नॉनस्टॉप झोपायला मनाई केली. सारखी आपली पोझिशन चेंज करायची. कामावरनं आलेली, त्यात ड्रायव्हिंग करून आलेली. मिस्टर बोलले, थोडीशी आडवी पड, मी पटकन रात्रीचा भात फोडणी टाकतो. त्यांनी रात्रीचा भात फोडणी टाकला, मुलांना आणि मला नाश्ता दिला. त्यांनी स्वतः पण नाश्ता केला. त्यानंतर मग मी स्वयंपाक बनवला आणि मग आम्ही गेलो डॉक्टरकडे. तर मी कुठल्या डॉक्टरकडे चालली आहे आणि ते डॉक्टर काय बोलले ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर घाटकोपरमध्ये Q&I हे काहीतरी क्लिनिक आहे, हॉस्पिटल पण म्हणू शकता. तर इथे विदाऊट इंजेक्शन, विदाऊट मेडिसिन, विदाऊट सर्जरी अशी ट्रीटमेंट केली जाते. तर मी तिथे चौकशी करायला गेलेली, पण ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं. त्यांनी 20,000 रुपये खर्च सांगितला. मात्र आत्तापर्यंत कोणत्याच डॉक्टरांनी माझा रिपोर्ट बघून मला एवढं समजावून सांगितलं नव्हतं, तेवढं त्यांनी सांगितलं. तर मस्त असा मिस्टरांनी आरामात उभं राहून असा भात फोडणी टाकला. तर हेच ते बॅक अँड नेक स्पेशालिस्ट आहे, Q&I. तर इकडेच आम्ही गेलो होतो. तिकडे त्यांनी मला म्हणजे स्केलेटन वगैरे दाखवून माझे जे प्रॉब्लेम आहे तो सांगितला. तर मिस्टर आणि आम्ही बसलेलो. हा आमचा कन्सल्टिंग रूम होता. हा माझा जिथे बॅकला प्रॉब्लेम आहे मणक्याला, त्याचा त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितलं की इकडे इकडे असा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला अशी अशी ट्रीटमेंट घ्यायला लागेल. ट्रीटमेंट म्हणजे फिजिओथेरपीसारखंच त्यांनी माझ्यावर म्हणजे उपचार करणार, पेन रिलीफ करणार, म्हणजे गोळ्या औषधं देणार नाही, इंजेक्शन देणार नाही, सर्जरी करायची गरज नाही. तर असे वेगळे वेगळे त्यांनी मला असं दाखवून म्हणजे नक्की माझ्या मणक्यामध्ये काय कुठे प्रॉब्लेम आहे ते समजावून सांगितलं. पण त्यांची फीस जास्त असल्यामुळे मी थोडासा वेळ मागितला विचार करायला. तर तुम्ही कधी Q&I म्हणजे अशी थेरपी किंवा अशी ट्रीटमेंट घेतली आहे का? आणि जर तुम्हाला ह्या ट्रीटमेंटचा फरक पडला आहे का मला कमेंट करून सांगा. ह्याच्यामध्ये ते मला एक्सरसाइज सांगतील, फिजिओ करायला सांगतील आणि ही जी जर्मन टेक्नॉलॉजीची मशीन आहे ह्याच्यानी माझं पेन कवर करतील असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. पण त्यांनी मला 12 सेशनचे म्हणजे 1.5 महिन्याच्या ट्रीटमेंटचे 20,000 रुपये सांगितले. पण ते 20,000 मला जरा बजेटच्या बाहेर वाटले. तर मी म्हटलं ठीक आहे, मी घरी जाऊन विचार करते. आम्ही तिकडून निघालो, बसमध्ये बसलो, थोड्याशा फोटो वगैरे काढले. आम्ही दोघंच गेलेलो. थोडेसे व्हिडिओमध्ये नाकतोंड वेडं वाकडं केलं, थोडेसे पोजेस दिले आणि मग आम्ही घरी आलो. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. घरी आल्यावर पण मला बरं नसल्यामुळे मुलं मला खूप मदत करतात. मुलीने पीठ मळलं, चपात्या केल्या, मुलांनी मला भाजी चिरून दिली. त्यानंतर मग मी भाजी फोडणी टाकली आणि मग उरलेल्या 2-4 चपात्या पण मी केल्या. तर असं चाललं आहे सध्या. कामावर सुट्टी घेतलेली नाही आहे, कामावर तर जायलाच पाहिजे. पण घरामध्ये मला खूप आराम मिळतो आहे. कारण बघू शकता मुलगा मला भाजी चिरून देतो आहे, मुलगी पीठ मळून देते, मिस्टर मदत करत आहेत. तर असं मिळून सगळं चालू आहे. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा.